मराठा आंदोलन समाजाच्या आरक्षणाशी संबंधित मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की सरकारने वेळोवेळी केलेल्या कारवाईमुळे तसे आंदोलन करण्याची त्यांच्यावर काही वेळ येणार नाही. कारण जर संपूर्ण आरक्षणाचा जर आपण आरक्षणाची वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा 2014 मध्ये नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात मागास आयोगाची स्थापना करून त्याची त्या संदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय केला. मी त्या इतिहासात जाणार नाही, परंतु 58 मोर्चे जन्म पत्करलेल्या आमच्या मराठी बांधवांचा आदर करत तो निर्णय अतिशय कायद्याच्या चौकटीत राहून तो घेतला आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला. मात्र दुर्दैवानं 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये तो निर्णय रद्द झाला. त्याचं फार मोठं नुकसान समाजाला. पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीचे अध्यक्ष मला त्या ठिकाणी ती जबाबदारी दिली आणि अनेक निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतले. मला वाटतं कधी नव्हे इतक्या प्रकारे प्रलंबित विषयाबद्दलचे निर्णय झाले. त्यामध्ये तर मला त्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे. पीठ समितीने अतिशय उत्कृष्ट काम केलं. 58 लाख नोंदी त्यांनी शोधल्या. त्या 58 लाख नोंदी सगळ्या राज्यभरातल्या. त्यापैकी जवळजवळ 50% वर लोकांची दाखल देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अद्यापही प्रक्रिया सुरू आहे. विशेष करून हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारची प्रमुख मागणी मान्य जरांगे पाटलांची होती. ती सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. काही नाकारते लोक मान्य उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, पण त्याला स्थगिती मिळू शकली नाही. त्यामुळं त्याची अंमलबजावणीचं काम सुरू आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती मधल्या काळामध्ये जी बंद झाली होती ती आपण पुन्हा सुरू केली. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना मदत देण्याचा निर्णय झाला, ती आता पूर्तता झाली. जे मृत पावलेल्या 32 हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी देण्याच्या संबंधी निर्णय झाला. त्यामध्ये पहिल्यांदा एसटी महामंडळानंतर मग MIDC मध्ये त्यांना नोकरी देण्याचा निर्णय झाला. साधारण 1553 लोकांना जे आपण अधिसंख्या पदावर नियुक्त केले होते तर त्यांनाही आता नियमित करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या घेतलेला आहे. मला वाटतं ज्या ज्या योजना मध्यंतरी काळामध्ये ज्या बंद झाल्या होत्या त्या पूर्वत सुरू करू. त्यामध्ये 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये ACB आणि ACBC आणि OBC प्रवर्गामध्ये जात वैधता प्रमाणपत्राची मुदत सुद्धा आपण आता 6 महिने वाढवलेली आहे. तो निर्णय सुद्धा आपण 2 जुलैला पारित केलेला आहे. सारथी संस्थेमार्फत सुद्धा पूर्व प्रशिक्षणाकरिता UPSC करता 100वरून आपण जागा ते 400 वर केलेल्या आहेत.
आणि एमपीएससी करता 400 ते 1000 पर्यंत जागाची आपण त्या जागा वाढवलेल्या आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या स्तरावर एक एसओपी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना या अंमलबजावणीबद्दलचा आढावा घेण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही या जात प्रमाणपत्राच्या मध्ये कोणाची अडचण राहणार नाही या संबंधामध्ये विशेष त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि मला सांगायला पाहिजे की विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना त्याबद्दल वेळोवेळी त्या संदर्भात आढावा घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं सरकारने अतिशय सकारात्मकपणे पाऊल उचललेलं आहे. मागच्या त्यांच्या दोन्ही आंदोलनामध्ये त्यांनी ज्या मागण्या उपस्थित केल्या होत्या त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी आमच्याशी चर्चा केली, आमच्या बरोबर चर्चा करून उपस्थित केलेल्या मागण्या संदर्भात निर्णय केले. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी असं त्यांची मागणी होती. आता 2027 पर्यंत मार्चपर्यंत त्या समितीला मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. तर फक्त अंमलबजावणी करताना काही अजूनही काही त्रुटी असतील तर निश्चितपणे त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही म्हणून म्हटलं की त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडलेलं नाही. किंबहुना अजूनही काही मी म्हटल्याप्रमाणे त्रुटी राहिल्या असतील तर त्या काही कालावधीमध्ये त्या सुद्धा आपण पूर्ण करू. नाही तर कसं की कोणताही निर्णय करताना मग शासन निर्णय केल्यानंतर त्याला अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागतो किंवा मग त्या सगळ्या प्रक्रियेत वेळ लागतो. तर त्यांना मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या अंमलबजावणीचा अहवाल त्याला पाठवतोय. परवाही आमची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्या ठिकाणी मी सविस्तर आढावा घेतलेला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं तो आमचा अहवाल गेल्यानंतर निश्चितपणे त्यांचं समाधान होईल याची मला खात्री आहे. असं खरं म्हणजे जयंती पाटील मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतली तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही भोग आणि पदरी त्यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की जो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला, 58 वर्ष निघालेत, अनेक आमच्या दुर्दैवानं मराठा समाजाची मृत्युमुखी पडली. पण त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्याचा प्रायश्चित्त त्यांना मिळालेला आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. सरकार त्यांना शाश्वती देतात आणि आंदोलन सोडवलं जातं. मात्र परत काही नवीन विषय येतो आणि आंदोलनामध्ये विचारात येतात की आतापर्यंत सरकारला धरलं जात आहे का आणि त्यातल्या फडणवीसांना खास करून टार्गेट नाही. कसं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्या निमित्तानं काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेला निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे, माझी त्यांच्यावर चर्चा झालेली तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तर म्हणजे त्यांना माझी विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलंय, मागण्या मान्य केल्या त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. जरांगे पाटलांना असं वाटतं की कुठेतरी ओबीसी नेते मंत्री हे सरकारवरती दबाव टाकतायत आणि त्यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही, आंतरलेख दिलं जात नाही, अशा प्रकारची त्यांची मानसिकता झाली. मराठा समाजाचे नेते किंवा मंत्री यांनी
समाजासाठी फक्त बोलावं अशा प्रकारे झालं. नाही असं कुठे ओबीसी समाजाचं किंवा त्यांच्या नेत्याचा कुठला दबाव नाही. नाहीतर हे सगळे निर्णय मी सांगितलं निर्णय झालेच नसते. आता मराठा समाजाच्या करता स्वतंत्र मराठा आरक्षण स्थापन करण्यात सुद्धा आपण आता 24 जून 2026 निर्णय घेतला. तर स्वतंत्र आता पद निर्माण केली, अधिकारी नेमले. त्यांची मागणी स्वतंत्र मंत्रालयासाठी, पण असं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याबद्दलचा वेगवेगळ्या चर्चा करतोय. परंतु डेडिकेटेड मराठा आरक्षण पक्ष आता आपण स्थापन केले. विखे पाटलाचं नाव मी 15 मिनिटाचं काम आहे. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना सांगतात की नाही हे पाहिजे मग समितीच्या बैठक सगळ्या त्यांनी केलेल्या मागण्यावरच आता निर्णय झाले. हे सगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झालेले आहेत. आता एखादा निर्णय प्रलंबित झाला असेल त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. पुढे 58 लाख नोंदीची संपूर्ण माहिती त्यांना आपण दिली आहे. त्यांची मागणी होती की मला सगळी माहिती द्या. तो पेन ड्राईव्ह मध्ये किंवा त्यांची हार्ड कॉपी करून त्यांना आपण दिलेली आहे. 58 लाख हे काही हैदराबादच्या राज्याच्या नोंदी नाहीत. 58 लाख राज्यातल्या सगळ्या राज्यातल्या नोंदी आहेत. त्याच्यामध्ये बहुतांशी ठिकाणी कार्यवाही झालेली आहे आणि त्याबद्दलचा त्यांना आवाज देतोय. परंतु हैदराबाद राज्याच्या संदर्भात जी काही एवढ्या त्या त्रुटी होत्या, कारण ते पर्शियन भाषेमध्ये लिहिलेल्या काही लिपी होत्या, काही अन्य भाषेत लिपी होत्या. आता तर आपण माझी माहिती अशी की जवळजवळ 20-25 आपण लिपी वाचणारी जी लोक आहेत यांना कायमस्वरूपी मानधनावर आपण नेमल्या की कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांना कोणालाही अडचण वाटली त्या लिपी कशा वाचायच्या त्यासाठी आपण मानधनावर कायमस्वरूपी आता लोक सुद्धा नेमलेले आहेत. त्यामुळे ती अडचण आपण दूर केली. नाही आता त्यांना आम्ही आता अहवाल पाठवतोय सगळ्या अंमलबजावणीबद्दलचा. त्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे, परंतु विस्तृत अहवाल पाठवतोय. त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही सुरू आहे ते कधीपर्यंत आम्ही पूर्ण करतोय त्याच्या आम्ही टाइमलाईन त्यांना देतो. मला वाटतं त्याचं समाधान होईल आणि मी सुद्धा आमचा अहवाल केल्यानंतर त्यांना मी भेटणार. असं म्हटलंय की त्यामध्ये भाजपकडनं अनेक ऑफर आल्या, धमकावलं गेलं की आमचं मागे घेतलं जातं. कसं होतं ते आपल्या संभाजीनगर? मला वाटतं काल तर मी त्याचं वक्तव्य पाहिलं, त्यांना धमकी दिली म्हणून. तर म्हणजे संदिग्ध ठेवण्यापेक्षा त्यांनी सांगा ना कोणी धमकी दिली म्हणून. फक्त मला वाटतं कोणाच्या तरी आडून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर ती योग्य नाहीये. तुम्ही एक चांगलं आंदोलन केलं, त्याची भूमिका दखल सरकारने घेतली, त्याचं एक विधेयक आता लोकसभेत आता मंजूर झालं. त्याचं राजकारण काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते पासून सगळ्यांनी केला. त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं काही घेणं नव्हतं. त्यांना विद्यार्थ्या मागण्याचं काही त्यांनी सोडू नव्हतं. फक्त त्यांच्या आडू आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम राजकीय पक्ष करत होते. परंतु मला आंदोलकांचंही खरं या निमित्तानं त्यांना अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्याला कुठे भी घेतली नाही. सरकारनी भूमिका घेतल्यानंतर आंदोलक त्यांनी मागे घेतलं आणि सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे आता आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी आता विधेयक मंजूर केलेलं आहे. आता मला वाटतं याच्यानंतर माननीय अभिजित तिपके यांनी असं वक्तव्य करणं काही उचित नाही. खरं म्हणजे त्यांच्या त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते काही समर्थनीय नाही आणि विनाकारण भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं कोणी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असेल तर मला वाटतं त्याला तरी बळी पडू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. तरी सांगावं ना. मग माझं काय म्हणणं आहे की माध्यमासमोर बोलतो आपण, सांगावं धमकी कोणी दिली, ऑफर कोणी दिली, काय ऑफर दिली. संदिग्ध का निर्माण करतात? विनाकारण पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाला बदनाम का करतात? उद्धव ठाकरे भेटीसाठी म्हणून मी म्हटलं ना की फक्त राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे राजकीय पक्षाकडे. ज्याने जनाधार गमावलेले आहे अशी लोक आता या आंदोलनाचा उपयोग आपल्या राजकीय पुनरावृत्तीसाठी करतायत. मला वाटतं इतकं या नीट परीक्षेत झालेल्या प्रकारानंतर त्यामध्ये पारदर्शकता यावी, नियमात बदल केले, कायदा आता मंजूर केलाय, कठोर शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांनी यामध्ये अतिशय अनुभवी व्यक्ती असणारे मला वाटतं नंदन निरकारी पासून
इस्रोचे माजी अध्यक्षापासून सगळ्यांना नेमलं जातं. मला वाटतं या पुढच्या काळामध्ये इतकी पारदर्शकता आहे सगळ्या केवळ नीटच नाही, परंतु ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये असणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. राष्ट्रपती शहरावर इंडिया सोबत चर्चा आहे. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना पण भेटले. आणि त्याचं नगराध्यक्ष कारवाई मला कल्पना नाही त्या सर्व काय चालतं म्हणजे ही चर्चा सुरू आहे. तर ते पक्षाचे नेतेच त्याबद्दल भाष्य करू शकतो. जसं पक्ष चांगली झाली आणि एकीकडे आलमट्टी राज्य सरकारची काय रिपोर्ट आहे आणि काय नाही? ते आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये आता फार त्याच्यामध्ये अतिशय सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्याला लक्षात येईल गेल्या वर्षी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं चांगलं नियोजन केलंय. ड्रोनचा वापर करणं, पुराचं नियंत्रण करणं, तिथं बेसिकली हिप्परगी बॅरेज जे आहे, हिप्परगी बॅरेजचाच मूळ मुद्दा येत होता. पण आता कर्नाटका अधिकाऱ्यांच्यावर आपले अधिकारी रोज समन्वयत आहे. पूर्वी डिपेंडन्सी नव्हता. आता कार्यकारी अभियंता पदाधिकारी स्वतंत्रपणे त्यासाठी नेमलेला आहे की त्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवून लक्ष ठेवून त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची मला तरी वैयक्तिक खात्री आहे की आम्ही जे नियोजन केलेलं आहे त्यामुळे या पुराच्या स्थितीमध्ये सुद्धा मग ते पंचगंगा असेल किंवा कृष्णा असेल, कधी कोल्हापूर शहर किंवा सांगली शहर प्रभावित होत होतं. गेल्या वर्षी सुद्धा आपण ते होऊ दिलं नाही. ते नियोजन आपण यावर्षी केलं. सर तुमच्या पाठपुराव्याने हे सिस्पेचा अगदी काय नेमकं त्याच्यात कनेक्ट आता आम्ही तेच म्हणत होतो की सिस्पेचा म्हणून फिजीला पकडला नाही ते दुबईला काही लोक गेले तिकडे आपण त्यांना कॉर्नर नोटीस काढली माझी माहिती आहे. सिस्पेचे मुख्य सूत्रधार आपल्याकडे घरू आले पण त्याचे जे मुख्य सूत्रधार येत होते परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे जे इतर सूत्रधार होते ते आता पकडले गेलेले. मला वाटतं निश्चितपणे या सिस्पीच्या सूत्रधारामुळे जो फिजीला पकडला असेल, दुबईला सुद्धा आपण काही लोक आणणार आहोत. दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही. थँक्यू. सर सवाल सर खरं तर दिवाळीचा प्रश्न आहे, काम सुरू आहे एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. एक नवीन असं पाणी कुठेतरी दर्जा नाही मला वाटतं मी काय कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही, पण बऱ्याच वेळा आता ज्या पद्धतीने रस्त्याचं काम आपण वेगाने करायचा प्रयत्न केला, कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केला, नॅशनल हायवेने त्यामध्ये पुढाकार घेतला, परंतु जो काही रस्त्याच्या सेटलमेंटसाठी तो दर्जा रस्ता काही 10-15 दिवस त्याला जो क्युरिंग वेट झाला पाहिजे तो लोकांच्या घाईमुळं अति उपसामुळे वाढ झाल्याची पुन्हा त्यामुळे आता त्या रस्त्यावर काहीतरी त्या रस्त्याचा दर्जा त्यामुळे तो रस्ता खचला. आता त्याची चौकशी नॅशनल हायवेने करावी की त्याच्यामध्ये काही कोणाचा हस्तक्षेप नाही. राष्ट्रीय महामार्गाकडे तो हायवे असल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे चौकशी करावी. त्याची कारण काय आहेत, दोषी कोण आहेत, त्याच्यामध्ये अन्य काही कारण आहेत त्याचा त्यांनी शोध घ्या. विचार केला तर बाळासाहेब थोरातांनी व्यक्तिमत्वाची भूमिका घेतलेली आहे. रामशिंदे सर्व पक्षीय नेत्यांना भेटले. यांची भूमिका केल्याने काय असणार? मी वाट सध्या पाहतोय काय करते ते. एक चांगला मी ऑब्झर्वरच्या भूमिकेत आहे. सर हिंदी में सवाल है, मराठा राज्य की नीति जो है मनोज जरांगे ने इशारा दिया है 29 अगस्त को निर्णायक आंदोलन करने का इशारा दिया, कैसे देखते हैं आप? सरकार ने काफी उनकी मांगे पूरी की है, उसके ऊपर कार्रवाई हो रही है. निश्चित मैं उनकी भावना समझता हूँ कि उसमें कुछ न्यायिक प्रक्रिया भी है, लेकिन सरकार उसमें अच्छी तरह पहल कर रही है और मैं समझता हूँ कि निश्चित रूप में सरकार उनका समाधान करेगी. क्या आपको जरांगे पार्टी अभी ये प्रक्रिया पूर्ण होने के बाद सरकार का उनको एक रिपोर्ट भेजेंगे, उसके बाद उनको मैं मिलेगा. रामदेव बाबा जो है उन्होंने जिन जी को भारत बदनाम करने का तो भारत की संस्कृति कौन? रामदेव जो है हाँ. उन्होंने कहा है कि जिन जी वो भारत का बदनाम कर रहे हैं. मुझे मालूम नहीं रामदेव बाबा क्या कह रहे हैं, क्योंकि उसमें डिपेंड क्या करते हैं. अभी अदानी प्रधानमंत्री ने इसके ऊपर अभी पहल की है. लोकसभा ने बहुमत से विधेयक पारित किया है. सभी जो परीक्षा है वो अभी उस पर पूरी ट्रांसपेरेंसी आएगी. आगे चलते नीट से लेके सभी जो सेंट्रल एग्जाम्स है, मैं समझता हूँ कि स्टेट के भी एग्जाम में उसका उपयोग हो.
हक्कभंग आहे त्या पद्धतीने शब्दप्रयोगाच्या आंदोलन त्यावर आपण जे आहे आणि त्यांची भूमिका मी समर्थन करतो. अनुराग ठाकूरने जी भूमिका मांडलेली आहे निश्चितपणे इतके बेताल वक्तव्य करण्याचं काही ते काही लोकसभा हे व्यासपीठ नाहीये. मला वाटतं तिथे त्याची गरिमा विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे.